नमस्कार. अंकशास्त्राबद्दल बोलताना अंक 7 बद्दल खूप गैरसमज आहेत. म्हणजे अनेकांना वाटतं की हे लोक थोडे लांब राहणारे एकलकोंडे असतात, कोणामध्ये पटकन मिसळत नाहीत. पण खरं सांगू, हे फक्त वरवरचं दिसतं. आजच्या या विवेचनात आपण या सगळ्याच्या पलीकडे जाणार आहोत आणि अंक 7च्या आत दडलेल्या खोल आध्यात्मिक स्वभावाला ओळखणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर मग खरा प्रश्न हाच आहे नाही का, की हा जो अंक इतरांपेक्षा वेगळा, थोडासा दूर वाटतो, त्याच्यात नेमकं काय आहे? खरं तर हा दुरावा नाहीये, ही तर विचारांची खोली आहे. आणि आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की या अंकामागचं खरं सत्य काय आहे. कल्पना करा, तुम्ही एका गर्दीत आहात पण तरीही मनाने एकटे आहात. हाच आहे अंक 7चा खरा अनुभव. आता याचा अर्थ असा नाही की त्यांना लोकांमध्ये मिसळायचं नाहीये किंवा ते मैत्रीपूर्ण नाहीयेत. अजिबात नाही. उलट त्यांचं डोकं इतक्या खोल विचारांमध्ये गुंतलेलं असतं की ते नकळतपणे त्यांच्या स्वतःच्या जगात रमून जातात. बरं, आता आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पहिला थर उलगडून पाहूया. अंक 7चा जो शांत स्वभाव दिसतो ना, तो कुठून येतो? तो येतो जीवनाचा खरा अर्थ काय आहे हे शोधण्याच्या एका खोल सततच्या इच्छेतून. म्हणजे हे फक्त गप्प बसणं नाहीये, तर हा एका खूप मोठ्या सत्याचा शोध आहे. त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललेलं असतं असा प्रश्न पडतो ना. त्यांचं मन सतत मोठ्या प्रश्नांना भिडत असतं. मी कोण आहे, या जीवनाचा खरा अर्थ काय आहे, हे जे काही सत्य आहे त्याचं मूळ कुठे आहे? म्हणजे बघा, जिथे बहुतांश लोक रोजच्या वरवरच्या गोष्टीत अडकलेले असतात, तिथे अंक 7 मात्र थेट सत्याच्या मुळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. आणि हो, या गहन विचारांमागे एक ज्योतिषशास्त्रीय कारण सुद्धा आहे. ते म्हणजे केतू ग्रहाचा प्रभाव. आता केतू म्हणजे काय? तर केतू म्हणजे वैराग्य, गूढज्ञान, अध्यात्म आणि संशोधन. याच केतूमुळे अंक 7चा स्वभाव इतका गूढ आणि थोडा वेगळा असतो. चला आता आणखी खोलात जाऊया आणि बघूया की अंक 7ची खरी आंतरिक शक्ती काय आहे. कारण त्यांचा हा जो अंतर्मुखी स्वभाव आहे ना, त्यातूनच त्यांना काही जबरदस्त देणग्या मिळाल्या आहेत. आणि याच गोष्टी त्यांना खरंच अद्वितीय बनवतात. यांना आपण त्यांच्या शक्तीचे 4 स्तंभ किंवा त्यांचे सुपर पॉवर्स म्हणू शकतो. पहिलं म्हणजे जबरदस्त इंट्युशन, म्हणजे अंतर्ज्ञान. त्यांना गोष्टींची चाहूल आधीच लागते. दुसरं, ज्ञानाची प्रचंड भूक, ते सतत काहीतरी नवीन शिकत असतात. तिसरं, नैसर्गिक आध्यात्मिक शक्ती, जी त्यांना आपोआप ध्यान साधनेकडे ओढते. आणि चौथं, विश्लेषणात्मक बुद्धी. ते कुठल्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवत नाहीत, आधी पारखून घेतात. ओके, तर आता ह्या सगळ्या आंतरिक शक्तींचा त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यावर, म्हणजे त्यांच्या करिअरवर, त्यांच्या नात्यांवर कसा परिणाम होतो हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण इथेच त्यांचं व्यक्तिमत्व खरं कसं आहे हे आपल्याला दिसतं. या लोकांना अशी क्षेत्र जास्त भावतात जिथे बुद्धीला, विश्लेषणाला आणि शांत वातावरणाला महत्त्व आहे. जसं की संशोधन, डेटा ॲनालिसिस, IT किंवा मग अध्यापन, ज्योतिष, मानसशास्त्र, अगदी लिखाण आणि विज्ञानसुद्धा. खरं सांगायचं तर हे लोक पैशाच्या मागे धावत नाहीत, ते ज्ञानाच्या मागे धावतात. आणि गंमत म्हणजे पैसा आपोआप त्यांच्या मागे येतो. आणि नात्यांबद्दल बोलायचं झालं तर इथे तर त्यांची गरज खूपच वेगळी आहे. वरवरचं दिसणं, आकर्षण किंवा तात्पुरत्या भावना यात त्यांना काहीच इंटरेस्ट नसतो. त्यांना काय हवं असतं? त्यांना हवं असतं एक असं नातं जे थेट आत्म्याशी जोडलेलं असेल, जिथे शब्दांपेक्षा जास्त विचारांची आणि भावनांची खोलवरची समज असेल. पण बघा, जिथे शक्ती असते तिथे आव्हानं सुद्धा असतातच, नाही का? अंक 7ला मिळालेल्या या देणग्यांसोबत काही आव्हानंही येतात. पण आता आपण त्यांच्याकडे बघूया आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर मात करून आयुष्यात बॅलन्स कसा साधायचा हे समजून घेऊया. ह्याला आपण त्यांच्या शक्तीची दुसरी बाजू म्हणू शकतो. सतत विचार करत राहिल्यामुळे कधीकधी ते समाजापासून थोडे दूर जातात किंवा भावनिकदृष्ट्या थोडे अलिप्त वाटू शकतात. पण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी, ह्या त्यांच्या चुका नाहीत. हा त्यांच्या स्वभावाचाच एक हिस्सा आहे, ज्याला फक्त थोडं मॅनेज करायची, त्यावर नियंत्रण मिळवायची गरज आहे. तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? तो आहे बॅलन्स, संतुलन. अंक 7च्या व्यक्तीने हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की त्यांचं आंतरिक जग जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढंच बाहेरचं जग सुद्धा आहे. अध्यात्म आणि सामाजिक आयुष्य या दोघांमध्ये एक चांगला ताळमेळ साधणं हेच त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे संतुलन साधण्यासाठी काही सोपे व्यावहारिक मार्ग आहेत. रोज थोडं ध्यान केलं तर मनाला शांती मिळते. ओम केतवे नमः यांसारख्या मंत्राचा जप केल्याने ऊर्जा संतुलित राहते. थोडा वेळ निसर्गात घालवला तर एकटेपणा दूर होतो. आणि हो, आध्यात्मिक ग्रंथ वाचल्याने विचारांना एक योग्य दिशा मिळते. चला
आता आपण या सगळ्या विवेचनाच्या समारोपाकडे आलो आहोत. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून अंक 7चा खरा उद्देश काय आहे आणि त्यांची खरी ताकद कशात आहे हे समजून घेऊया. हे एक वाक्य आहे ना, ते जणू अंक 7च्या आयुष्याचं सार सांगतं. त्यांचा जन्म गर्दीत चमकण्यासाठी नाही झालेला, तर स्वतःच्या आतला जो प्रकाश आहे ना, तो शोधण्यासाठी झालेला आहे. म्हणून त्यांचं आयुष्य बाहेरून कदाचित साधं वाटेल, पण आतून ते खूप खोल आणि अर्थपूर्ण असतं. म्हणून ज्यांचा अंक 7 आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा संदेश एकच आहे: आपल्या सर्वात मोठ्या शक्तीवर म्हणजे आपल्या इंट्युशनवर, अंतर्ज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवा. आपला आतला आवाजच नेहमी योग्य मार्ग दाखवतो. आणि जाता जाता हा एक विचार: खरी शक्ती आवाजात नसते, ती शांततेत असते. आणि अंक 7 हे याचं जिवंत उदाहरण आहे. त्यांची खरी ताकद त्यांच्या आवाजात नाही, तर त्यांच्या शांततेत आहे, त्यांच्या विचारांच्या खोलीत आहे, त्यांच्या आत्मिक साधनेत आहे. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी: जर शांततेत इतकी मोठी शक्ती आहे, तर मग आजच्या या गोंगाटाच्या धावपळीच्या जगात आपण नक्की काय गमावत आहोत? जरा विचार करा यावर.